नमस्कार मित्रमैत्रिणींनो. एका अत्यंत प्रसिद्ध तत्ववेत्त्याने असं सांगून ठेवलेलं आहे की तुमच्या देशातले तरुण कुणाकडे नेता म्हणून पाहतात हे मला सांगा. मी तुम्हाला तुमच्या देशाचं, तुमच्या समाजाचं भविष्य सांगतो. आणि ते एकदम बरोबर म्हणलेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये अशा नेत्यांचं पेव फुटलेलं आहे की जे काहीच्या काही बरळतात आणि हे बरळून आपल्या या महाराष्ट्राचं जे भूषण आहे, या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती पणाला लावण्याचं काम करतायत. गोपीचंद पडळकर हे त्यातलंच एक नाव. मला एक कळत नाही की आपल्या धनगर समाजातले लोक यांच्याकडे नेता म्हणून का बघतात. यांच्याकडे काय असं आहे की या लोकांना असं वाटतं की हा माणूस आपल्या लेकरा बाळांना खरोखर काहीतरी भविष्य दाखवणार आहे, काहीतरी पुढची स्वप्न दाखवू शकतो, काहीतरी पुढे घेऊन जाऊ शकतो, मार्गदर्शन करू शकतो, दिशा दाखवू शकतो, असं खरंच यांच्याकडे पाहून मला तरी वाटत नाही. कारण गेल्या वर्ष 2 वर्षातले त्यांचे बोलणे, त्यांचं सगळं रेकॉर्ड पाहिलं तर मला असं वाटतं की उलटा अशी व्यक्ती ही कोणत्याही समाजामध्ये जरी जन्मलेली असली तरी त्यांचं नाव घेऊन त्यांना सांगायला पाहिजे की हे चुकीचं आहे. तर गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणले होते, 2 दिवसापासून त्यांचा खूप जास्त चर्चा चालू आहे, सगळीकडे बातम्यांमध्ये येत आहे की गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांविषयी अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये बोललेले आहे. म्हणजे खरं तर मी सांगू पण शकत नाही आपल्या या चॅनलवर की ते काय बोलले. इतकं घाणेरडं एक माणूस एका दुसऱ्या पक्षातल्या नेत्याविषयी बोलतो. हे बघा, 2 पक्षातले लोक एकमेकांवर आरोप करतात, प्रत्यारोप करतात, हे ठीक असतं. पण एखाद्याने त्याचा बाप काढणं, मग त्याचा हा बाप नाहीच आहे, मग काहीतरी प्रॉब्लेमच असला पाहिजे, मग दुसराच कोणीतरी बाप असला पाहिजे, हा याच बापाचा आहे का, हे अशा प्रकारे बोलणं हे नेते लोकांना, ते पण एका राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांना, जे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे लोक आहेत, त्यांना बिलकुल शोभत नाही. एखाद्या गल्लीमधल्या टपोरी गुंडाने, गावातल्या कुठल्या तरी एखाद्या फालतू अत्यंत ज्याला काहीच कळत नाही अशा कोण्याही गुंड व्यक्तींनी म्हणलं असतं तर आपण ते सोडून दिलं असतं. पण एका खूप मोठ्या पक्षाचा नेता देवेंद्र फडणवीस ज्यांना हे सांगतात की त्यांना खूप मोठं भविष्य आहे, असा माणूस हे दुसऱ्या पक्षातल्या व्यक्तीविषयी असं काहीतरी बोलतोय. हा गोपीचंद पडळकर नावाचा माणूस काय म्हटलंय जयंत पाटला यांच्याबद्दल, तर ते असं म्हणाले काल कुठल्या तरी कार्यक्रमांमध्ये की जयंत पाटील ही भिकारी अवलाद आहे. तो राजाराम पाटलाची अवलाद असल्यासारखा मला अजिबात वाटत नाही. तो नसलाच पाहिजे आणि काहीतरी गडबड झालेली. तो राजाराम पाटलाचा अवलाद नाहीच आहे, काहीतरी गडबड नक्कीच असणार आहे, हे असं म्हणलंय तो माणूस. आणि त्याच्यानंतर ते ऐकणारे जे लोक आहेत ते टाळ्या वाजवत होते. म्हणजे ह्या माणसाने म्हटल्यावर मला फार काही वाटलं नाही. मला जास्त प्रॉब्लेम केव्हा वाटला माहितीये की ठीक आहे, ह्या माणसाला नसेल कळत नाही, हे कळलेलंच आहे त्याच्या आधीच्या सगळ्या रेकॉर्ड्सवरून. पण अरे ऐकणारे लोक यांना त्या वाक्यावर टाळ्या वाजवा वाटतात. म्हणजे कुठं गेलाय हा समाज. एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करा. अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. तू राजाराम पाटला काहीतरी गडबड असणार आहे. एवढे हे ऐकणारे लोक कोण आहे की ज्यांना हे असं ऐकून मजा येते, टाळ्या वाजवा वाटतं, हसू येते. हे असं जर असेल तर आपण समाज म्हणून कुठं जातोय. बरं, ह्या सगळ्या याच्यावर नंतर शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला की हे असं जे काही आहे ते बघा जरा त्यांच्याकडे म्हणून. तर देवेंद्र फडणवीसांनी पडळकरला फोन करून सांगितलं. त्याच्यावर फडणवीसांचं काय वक्तव्य आहे. जेव्हा इतर कोणीतरी काहीतरी म्हणतं, ते राहुल गांधी रोज असे पुरावे दाखवत आहे, हे बघा अशी झाली मतचोरी, हा नंबर आहे, हा बापाचं नाव आहे, हे याचं नाव आहे, तेव्हा हे काय म्हणतात की त्याच्या मेंदूची चिप चोरी गेली, त्याचा काहीतरी फरक पडलेला आहे, असं म्हणजे त्या माणसाची एकदम इज्जत काढून टाकतात. ठीक आहे. बरं, राहुल गांधींनी कुठेच फडणवीस वगैरे काही नावं घेतलेच नाही तरी पण. आणि या ठिकाणी जेव्हा स्वतःच्याच पक्षातले असा नेता म्हणतो तेव्हा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. माणूस कोणत्याही पक्षातला असू द्या, त्यांनी हे म्हणायला पाहिजे होतं की हे जे काही म्हणलेलं आहे ते चुकीचं आहे, असं कधीच कोणी म्हणू नये. पण देवेंद्र फडणवीस काय म्हणतात तुम्ही ऐका, त्यांचे शब्द ऐका.
असं आहे की गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही. कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाही आहे. या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे, त्यांनाही मी सांगितलेलं आहे. आणि मला शरद पवारांचा फोन आला होता, तेही या संदर्भात माझ्याशी बोलले. मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही. गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत, अतिशय ॲग्रेसिव्ह नेते आहेत आणि अनेक वेळा ॲग्रेशन दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत. आणि म्हणून मी त्यांना हे सांगितलेलं आहे की हे लक्षात घेऊनच आपण ॲग्रेशन ठेवलं पाहिजे. तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे, त्याच्यामुळे तुम्ही आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील अशा प्रकारचा विचार केला पाहिजे, हा सल्ला मी त्यांना दिला आहे. त्यांचं समर्थन मी कधीच करू अरे दोन गोष्टींमध्ये फरक असतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर का घाणघाण शिव्या कोणाला तरी दिल्या ना, तर मी म्हणायला पाहिजे हे चुकीचं आहे, चुकलंय तुझं. पण मी जर हे म्हणत असेल की मी यांचं समर्थन करत नाही, म्हणजे काय आहे, मवाळ शब्द मुद्दा म्हणून वापरायचे. आणि पुढे ते काय म्हणतात की ते तरुण आहेत, ॲग्रेसिव्ह आहेत, म्हणून त्यांच्याकडून हे आलेलं आहे, त्यांना कधी कधी काय बोललोय त्याचा काय परिणाम होईल हे कळत नाही. म्हणजे थोडक्यात एक्सप्लेनेशन देत आहे की असं का म्हटलेलं असू शकतं, असं का झालेलं असू शकतो, आपल्या पक्षातला पोरगा असेल तर त्याचं असं का झालेलं असू शकतं हे राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री सांगतात. आणि ते पुढे हेही म्हणतात, याच याच्यावर म्हणतात की पडळकरांना पुढे खूप मोठी संधी आहे. या ठिकाणी थोडक्यात फडणवीसांनी संकेत दिलेला आहे कोणाला, पडळकरांनाच, की तुम्हाला खूप मोठी संधी आहे, काळजी करू नका. मी जरी तुम्हाला म्हटलं असेल ना की हे असं झालेलं आहे, म्हणजे अशा लोकांना संधी आहे असं गृहमंत्री म्हणतात, मुख्यमंत्री म्हणतात. हे असं बोलणार आहे. आता पडळकरांची मी तुम्हाला सगळी हिस्ट्री सांगते, काय काय म्हटलेलं आहे, फास्टमध्ये सांगते, याच्या आधी काय 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 बोललेले आहेत ते. गोपीचंद पडळकर हे यांचं एका वाक्यात सांगायचं झालं तर यांना या पक्षामध्ये भाजपमध्ये ह्याच्यासाठीच घेतलेलं आहे की ते पवारांना काहीही बोलू शकतात, पवारांच्या पक्षातल्या लोकांना काहीही घाणेरडं बोलू शकतात आणि त्यांनी घाणेरडं अजून अजून बोलावं म्हणूनच त्यांना तिथे घेतलेलं आहे. हे स्पष्ट दिसतं, एकदम क्लिअर आहे. हे आज सत्तेत असलेल्या महाराष्ट्रामध्ये सत्तेत असलेल्या भाजपचं एकच काम आहे, ते म्हणजे जे विरोधामध्ये असलेले लोक आहेत त्या एकेका माणसाला टार्गेट करायला एक एक माणूस त्यांनी नेमून ठेवलेला आहे. ते लक्ष्मण हाके, ते मराठा नेते, मराठा जे काय असेल त्यांच्यावर हे करायचं. हे पडळकरांना उभं केलेलं आहे, ते पवार आणि यांना काहीतरी बोलणार. अजून काहीतरी आहे, शिवसेने गटातले लोकांना उभं केलेलं आहे. त्यांच्यातले काही लोक आहेत जे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षातल्या लोकांबद्दल काहीही बरळत असतात. हे असे बरोबर नेमून दिलेले, तुम्ही बघा, फक्त ऑब्झर्व करा. तर पडळकर याच्या आधी म्हटलेलं आहे, 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक पवार जन्माला आले, असं त्याचं वाक्य आहे. हे वाक्य आहे म्हणजे असं काय केलंय बाबा, तुम्ही एक पर्टिक्युलर सांगा ना. उदाहरणार्थ जसं सांगतात ना 2G स्पेक्ट्रम घोटाळा या व्यक्तीने केला, तसं शरद पवारांविषयी असं सांगायचं की हा घोटाळा यांच्या नावावर आहे आणि त्याच्यामुळे यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. नाही, हे वाक्य कसे वापरायचे, असे गोल मटोलुग शिव्या. तसं तर शिव्या कोणालाही देता येतात, कोणालाही उठून देता येतील ना, कारण तर पाहिजे ना त्याला. त्याच्यानंतर आव्हाडांना धमकी दिली होती की तुझ्या ह्याच्यात दम आहे का बघतोच मी. ते जात असताना जोरात आपल्या गाडीचा दरवाजा ढकलला विधिमंडळ परिसरामध्ये, आव्हाड जात असताना. त्याचे व्हिडिओ पण आहेत अवेलेबल. त्याच्यानंतर त्यांच्या फॉलोअर्सनी अनेक मेसेज पाठवलेले आहेत आव्हाडांना अशा प्रकारचे. पवारांना ते मिनी औरंगजेब म्हटलेले आहे. त्याच्यानंतर जयंत पाटलांबद्दल आणि पवारांबद्दल ते म्हणतात की आमचे लोक जनावर घ्यायला जातात आणि ते जनावर घेताना कसं आहे की एखादी म्हैस किंवा गाय अशी मोठी दिसली, तिची कास मोठी दिसली की यांना वाटतं की हिच्यातून दूध जास्त येईल, पण तिची कास मागचा पार्श्वभाग हा खूप मोठा असतो पण ती दूध जास्त देत नाही. ते म्हणतात जयंत पाटलांचं तसंच आहे, काशेला मोठी पण दूध देत नाही. ही भाषा आहे कुणाबद्दल आणि का, नेमकं म्हणजे का, कारण एक सांगावं ना. म्हणजे उग्ग असं बोलायचं, मग ते
तरुण पोरं आहेत की ज्यांचं अजूनही मॅच्युरिटी आलेली नाही आहे, ज्यांना हेच कळत नाही की हा समाज काय आहे, यांच्याकडे कसं बघायचं असतंय, काय पद्धत असते जगण्याची, भविष्य काय आहे, हे ज्यांना अजून हे कळलेलं नाही आहे, त्यांच्यापुढे हे नेते असे जोक मारल्यासारखे बोलतात आणि ते फक्त हसतात. त्यांना काहीच घेणे देणे नाही. बरेच लोकांना हे माहीत नसेल का कोण आहे हे पाटील, हे कोण आहे हे पवार, फक्त त्यांना हसायला येतं, हा हा हा. हे असंही असू शकतं आणि हे कुठे नेत आहे या समाजाला हे लोक. त्याच्यानंतर पवारांचा अध्याय संपला असं म्हटले होते. म्हणजे हे सगळं जे आहे ते, आता मी काय म्हणते आहे, पवारांवर यांनी टीका करू नये असं बिलकुल नाही. पवारांवर टीका करावी, स्पेसिफिक गोष्टी काढाव्या आणि हे या ठिकाणी अशी हे त्यांनी स्टँड घेतला म्हणून त्यांचं चुकलं असं काहीतरी त्यांनी ना कारणं द्यावीत आणि त्याच्यात सहित बोलावं. पण नाही, हेच सेम पवार हे नाव काढून जर का कोणी तुमचं नाव घालून जर का बोलायला लागलं तर बोलून हसं मिळूच शकतं. पण हे असे लोक पुढे जात असतील, पुढे जात म्हणजे अशा लोकांना जर देवेंद्र फडणवीस हे म्हणत असतील की यांना मोठी संधी आहे भविष्यामध्ये, तर फडणवीसांना या राज्याचं भविष्य कुठे घेऊन जायचं आहे, आपल्या सगळ्या तरुणांना जेन झीच्या पुढे हे अशा प्रकारे आदर्श यांना ठेवायचे आहेत का? म्हणजे कुठे हे शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे आदर्श, ज्यांनी ह्या स्वराज्यासाठी, ज्यांनी नीती मूल्यांसाठी, ज्यांनी या महाराष्ट्र धर्मासाठी आपल्या जीवाचं रान केलं फक्त नैतिकतेसाठी, हे लोक कुठे आहेत? आणि दुसरीकडे हे लोक की जे काहीही बरळत असतात. ते म्हणाले की धर्मांतर करणाऱ्यांचा सैराट केला तर मी 11 लाख रुपये बक्षीस देईल. म्हणजे डायरेक्ट खुनाची धमकी देत आहेत. त्याच्यावर एक गृहमंत्री काय म्हणतात, त्याच्यावर काहीच नाही म्हणत. एकंदर त्यांचं आज जे स्टेटमेंट आलं ते की मोठी संधी आहे. म्हणजे हे अशा प्रकारे धमक्या देणारे, अशा प्रकारे घाणघाण बोलणाऱ्यांना मोठी संधी आहे का? तर हो, तेच दिसतं आहे. तुम्ही बघा कोणत्या नेत्यांना यांनी मोठं केलंय. लाईट तुम्ही बघा यांनी कोणत्या नेत्यांना मोठं केलं आहे, कशा लोकांना यांनी मोठं केलेलं आहे. त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की यांना या देशाला, या राज्याला कुठे घेऊन जायचं आहे. आणि हे आपल्याला अजूनही कळलं नसेल तर मग किती सांगायचं मी, मला खरंच कळत नाही आहे. आपल्याला हे असे नेते हवे आहेत का? आपल्याला महाराष्ट्र कसा हवा आहे? अरे आपल्याला खूप आदर्श लोक पाहिजे की ज्यांच्याकडे पाहून आहे ना असं तुमच्या आतला चांगुलपणा बाहेर येईल. तुम्हाला असं वाटेल की अरे चांगलं वागूया. जयंत पाटलांना विचारलं ना लोकांनी, पत्रकारांनी विचारलं गोपीचंद पडळकरांना तुमचं काय म्हणणं आहे, ते फक्त हात जोडून गेलेत. लोक म्हणतात की बरोबर आहे, सज्जन नेता आहे, काय कोणाच्या नादी लागायचं, तो माणूस तसा बोलतो त्याला काय उत्तर द्यायचं. आणि लोकांना असं आवडत नाही हो. महाराष्ट्रातली जनता तुम्ही बघा, कमेंट्स तुम्ही बघत असाल मगापासून की जनतेच्या काय कमेंट्स आहेत याच्याबद्दल, की महाराष्ट्र पूर्ण यांनी हे करून लावलेलं आहे. बघा हे शंतनू पांडे म्हणून एक युजर आहेत की ज्यांनी फेसबुकवर कालपासून बरंच हे टाकलं आहे. ते म्हणतात की गोपीचंद पडळकर हा माणूस फालतू आहे, ठीक आहे, पण आमच्या मराठी नेत्यांबद्दल त्याला असे वेडेवाकडे बोलायची मुभा मिळत आहे, हे खूप डेंजरस आहे. बाबरी मशिदीनंतर वाढलेला आत्मविश्वास असा जिभेवाटे बाहेर पडत आहे. तो आत्मविश्वास ठेचायची गरज आहे. बाबरी मशिदीनंतरचा हा आत्मविश्वास आहे असं म्हणणं आहे यांचं. आमच्या मराठी नेत्यांना बदनाम करण्यासाठी राष्ट्रीय पक्षांनी फार मोठी यंत्रणा निर्माण केलेली आहे, मराठी नेत्यांना खास करून बदनाम करण्यासाठी. आणि तुम्ही खरंच बघा मुंबईमध्ये अर्धे तर त्यांनी सगळे हिंदी, गुजराती असे नेते आणून ठेवलेले आहेत आता याच्यासाठी. आणि ते तुम्हाला मुसलमानांची भीती घालतात. कोणत्या मुसलमानांची? जे तुमच्या आमच्यासारखेच माणसं आहेत. हिंदू पण तसेच आहेत. जर विकृती असेल ना तर ते दोन्ही धर्मामध्ये, सगळ्याच धर्मामध्ये आहे. आणि चांगले असतील तर तेही सगळ्या धर्मामध्ये आहे. पण नाही, ही विकृती आपण डोक्यावर बसून घेण्यासाठी ते आपल्याला भीती दाखवत आहेत. आपल्या विरोधकांना वाईट साईड, शेलकी भाषा वापरून नामोहरम करणे, त्यांना जेलमध्ये टाकणे, त्यांच्या वैयक्तिक गोष्टी चघळणे वगैरे भयानक प्रकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणि भाजपने चालू केले आहे, असं शंतनू पांडे नावाचे युजर लिहित आहेत. समाजासाठी हे अत्यंत धोकादायक आहे. खरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांच्या शॅडो आर्मीज शिवाय भाजप हा त्यांचा राजकीय पक्ष, या सगळ्यांवर देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तातडीने बंदी घातली पाहिजे असंही हे म्हणत आहेत. अन्यथा ही सगळे खूप भयानक लेवलला जाणार आहे. भुंकणारी तोंडे धरायची नसतात, बोलणाऱ्या जिभा हासडून हातात द्यायच्या असतात, तरच अनर्थ टाळता येतो. या प्रकारे म्हणजे इतका संताप होतोय जनतेचा, तुम्ही बघा काय म्हणणं आहे आणि हे लोक कुठे घेऊन जात आहे.
अरे खरंच गरज आहे आपल्याला. प्रत्येक जातीमध्ये इतके चांगले प्रामाणिक लोक आहेत, खूप लोक आहेत, त्यांनी समोर येण्याची गरज आहे. आणि खरं तर अशा लोकांना मोठं केलं पाहिजे. आपण कधीही अत्यंत नैतिक, अत्यंत नीतिवान, सत्यावर निष्ठा असणारे सज्जन लोकांना मोठं केलं पाहिजे, तर हा समाज म्हणून कुठेतरी पुढे जाईल. नाही तर पाकिस्तानपेक्षा खराब हालत, अफगाणिस्तानपेक्षा खराब हालत इथे करतील. इथे फक्त धर्म वेगळा असेल असं मला वाटतंय. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. थांबते. थँक्यू सो मच.